नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत जे आहे स्टेनोग्राफर पदांसाठी भरती निघालेली आहे. यामध्ये दोन वेगवेगळ्या जाहिराती प्रसिद्ध आहे मित्रांनो, स्टेनोग्राफर हायर ग्रेड आणि स्टेनोग्राफर लोअर ग्रेड. तर दोन्ही जाहिरातीचं एकत्रित हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. चला तर आजचा हा व्हिडिओ सुरू करूया. तर सुरुवातीला मी तुमच्यासमोर हायर ग्रेडची जाहिरात जी आहे ओपन करून दाखवतो. तर अशा प्रकारे जे आहे जाहिरात डाउनलोड झालेली आहे. याला ओपन करतो. तर बघू शकता येथे दिलं आहे 2 वर्ष कालावधीसाठी जे आहे सुरुवातीला ही जाहिरातीमध्ये उमेदवाराची निवड केली जाईल. प्रोबेशन पिरियड आहे. त्यानंतर तुमचं पुढचं जे आहे हे पुढे ठरवलं जाईल. तर यामध्ये जे आहे स्टेनोग्राफर हायर ग्रेडमध्ये जर बघितलं तर बॉम्बे हायकोर्ट अंतर्गत 9 व्हॅकन्सी आहे. नागपूर बेंच अंतर्गत 2 आणि औरंगाबाद बेंच अंतर्गत 8 व्हॅकन्सीज आहे. यामध्ये हायर ग्रेडसाठी जे वेतनमान आहे हे पे स्केल S20चं राहील. ज्यामध्ये ₹56,100 ते ₹1,77,500 पर्यंतचं वेतनमान दिलं जाईल. यामध्ये इतर भत्तेसुद्धा यामध्ये तुम्हाला दिली जातील. त्यानंतर एज लिमिटमध्ये जर बघितलं तर ओपन कॅटेगरीसाठी किमान 21 वर्ष, जास्तीत जास्त 38 वर्ष तुमचं वय असलं पाहिजे आणि SC, ST, OBC, SC-BC किंवा इतर जे काही राखीव प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी 21 ते 43 वर्षापर्यंतचे उमेदवार यामध्ये अर्ज करू शकतात. त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन जर बघितली तर उमेदवार जो आहे हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील डिग्री जर धारक असेल तर तो अर्ज करू शकतो. यामध्ये जे आहे लॉ ग्रॅज्युएटला जे आहे यामध्ये प्राधान्य दिलं जाऊ शकतं. यामध्ये जे आहे शॉर्ट हँड टायपिंगसुद्धा त्यांनी मागितलेली आहे. ज्यामध्ये इंग्लिश शॉर्ट हँड टायपिंगची स्पीड जी आहे ही 100 वर्ड पर मिनिटची तुमची असली पाहिजे. हे जे सर्टिफिकेट आहे इंग्लिश शॉर्ट हँड टायपिंगचं याला GCCची मान्यता असली पाहिजे. यानंतर जे आहे इंग्लिश टायपिंगसुद्धा यामध्ये मागितलेली आहे. ज्यामध्ये 40 वर्ड पर मिनिटचं GCC टायपिंगचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. यामध्ये आणखी काही डिटेल्स खाली त्यांनी दिलेले आहे. त्यामध्ये जे आहे उमेदवार जो आहे हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे गरजेचं आहे. उमेदवाराचं कॅरेक्टर हे क्लीन असलं पाहिजे. त्यानंतर स्कीम ऑफ एक्झामिनेशनमध्ये जे आहे तुमचं शॉर्ट हँड टायपिंग टेस्ट राहील आणि व्हायवा व्हॉईस राहील. अशा प्रकारे जे आहे टेस्ट कंडक्ट केल्या जातील. ज्यामध्ये यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की शॉर्ट हँड आणि टायपिंग टेस्ट जी आहे ही 40-40 मार्काची राहील आणि व्हायवा व्हॉईस जे आहे हे 20 मार्क्सचं राहील. अशा प्रकारे जे आहे 100 मार्क्सचे टेस्ट राहतील आणि यामध्ये जे आहे शॉर्ट हँड टायपिंग किंवा टायपिंग टेस्टमध्ये जे आहे यामध्ये मार्क्स जे आहे हे 24 आणि 20 असे मार्क्स तुम्हाला मिळवणे गरजेचं राहील. तर अशा प्रकारे इथे दिलं आहे मित्रांनो. त्यानंतर ट्रान्स्क्रिप्शन टेस्ट, टायपिंग टेस्टच्या बद्दलसुद्धा माहिती त्यांनी इथे दिलेली आहे. शॉर्ट हँड टेस्ट जी आहे ही 40 मार्क्सची राहील, टायपिंग टेस्ट 40 मार्क्सची आणि व्हायवा व्हॉईस 20 मार्काचा राहील. आता ॲप्लिकेशन फी जर बघितली तर सर्व कॅटेगरीसाठी ₹1,000 शुल्क यामध्ये आकारण्यात आलेलं आहे. त्यानंतर जे आहे येथे SBI कलेक्टच्या माध्यमातून तुम्हाला हे शुल्क भरणे गरजेचं राहील. इन्स्ट्रक्शन्स त्याने दिलेले आहे. ज्यामध्ये 15 डिसेंबर 2025 पासून यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू होईल आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 5 जानेवारी 2026 आहे. तर अशा प्रकारे जे आहे तुम्हाला यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे गरजेचं आहे. मुद्दा क्रमांक 7 मध्ये एक महत्त्वाचा पॉईंट दिलेला आहे. यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की तुम्हाला बॉम्बे बेंच, नागपूर किंवा औरंगाबाद बेंच यापैकी कोणत्याही एका बेंचमध्ये तुम्ही अर्ज करू शकता. जर समजा तुम्ही एकापेक्षा जास्त बेंचमध्ये अर्ज केला तर तुमचा शेवटचा जो काही अर्ज राहील तोच अर्ज यामध्ये व्हॅलिड ठरवला जाईल, असं त्यांनी येथे सांगितलेलं आहे. त्यामुळे विचार करूनच तुम्ही अर्ज करा. आणि यामध्ये जे आहे आणखी डिटेल्स दिलेले आहे मित्रांनो. ज्यामध्ये LLB ग्रॅज्युएट असाल तर त्यांना कशाप्रकारे मार्क्स टाकायचे आहे, कशाप्रकारे डिटेल्स भरायचे आहेत, तर त्या संदर्भाची जे काही इन्स्ट्रक्शन्स आहेत ते त्यांनी इथे दिलेल्या आहेत. त्यानंतर आणखी काही महत्त्वाचं आहे का तर आपण खाली बघूया. तर ते सिलेक्ट लिस्ट आणि वेटिंग लिस्ट जी आहे ही 2 वर्ष कालावधीसाठी व्हॅलिड राहील. त्यानंतर पुढे तुमचं जे काही आहे ते आस्थापना ठरवेल अशा प्रकारचं माहिती दिलेली आहे. आता इथे कॅरेक्टर सर्टिफिकेटचा फॉर्मॅट दिलेला आहे. हे कॅरेक्टर सर्टिफिकेटचे जे आहे हे 2 वेगवेगळ्या व्यक्तीचं लागेल आणि ते तुमच्या ओळखीचे व्यक्ती नसले पाहिजे असं त्यांनी सांगितलं आहे.
2 सन्माननीय व्यक्तींचे कॅरेक्टर सर्टिफिकेट्स तुम्हाला ऑनलाईन फॉर्ममध्ये अपलोड करावे लागतील. हे झालं मित्रांनो हायर ग्रेडचं. अशाच प्रकारे जे आहे सेम ॲडव्हर्टाइजमेंट आहे, फक्त यामध्ये लोअर ग्रेड आहे. तर लोअर ग्रेडमध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये थोडा चेंज आहे, तर त्याबद्दल माहिती सांगतो. आणि यामध्ये व्हॅकन्सीजचे डिटेल्समध्ये थोडा बदल आहे. तर येथे जे लोअर ग्रेडसाठी जर बघितलं तर हायकोर्ट बॉम्बे अंतर्गत 44 व्हॅकन्सी आहे, नागपूर बेंच अंतर्गत 4 आणि औरंगाबाद बेंच अंतर्गत 8 व्हॅकन्सी आहे. यामध्ये पे स्केल S18 लेवलचं राहील, ज्यामध्ये 49,100 रुपयापासून 1,55,800 पर्यंतचं वेतनमान दिलं जाईल. सोबतच जे काही अलाउन्सेस आहे हे सुद्धा तुम्हाला दिले जातील. एज लिमिट यामध्ये सुद्धा सेम आहे, जे मी हायर ग्रेडमध्ये सांगितलं. एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये सुद्धा जवळपास सेम आहे, फक्त शॉर्ट हँड टायपिंगमध्ये थोडं रिलॅक्सेशन आहे, जसे की हायर ग्रेडसाठी 100 वर्ड पर मिनिट आहे आणि येथे लोअर ग्रेडसाठी 80 वर्ड पर मिनिटचं आहे. आणि इंग्लिश टायपिंग 40 वर्ड पर मिनिटची सेम त्यांनी दिलेली आहे. तर अशा प्रकारे जे आहे मित्रांनो, ही सुद्धा जाहिरात त्यांनी दिलेली आहे. सेम क्वालिफिकेशन आहे जवळपास, फक्त शॉर्ट हँड टायपिंगमध्ये थोडा चेंजेस आहे आणि वेकन्सीजच्या डिटेल्समध्ये चेंजेस आहे. तर अशा प्रकारे जे आहे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. बॉम्बे हायकोर्टाअंतर्गत स्टेनोग्राफर पदांसाठी ही भरती निघालेली आहे. याआधीसुद्धा बॉम्बे हायकोर्टाअंतर्गत ज्या काही वेकन्सीज निघालेल्या आहे, त्याचे सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करण्यात आलेले आहे, तर ते सुद्धा बघू शकता. त्यापैकी ज्या ठिकाणीसाठी तुम्ही एलिजिबल असाल, इच्छुक असाल, तर त्या ठिकाणी अप्लाय करायला विसरू नका. या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली माहिती समजली असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन अपडेटसोबत. धन्यवाद.